2 ते 3 दिवसांची उसण घेतल्यानंतर पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। काल रात्री जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस अमरावती जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आलेला आहे। त्यामुळे अनेक भागांमध्ये जर आपण पाहिलं तर अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 36 महसूल मंडळांमध्ये जर 100% पाऊस झालेला आहे, तर 4 महसूल मंडळात मात्र दुसरीकडे कमी पावसाची नोंद झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणावर अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अशा पद्धतीने शेतामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे। सध्या मी एका सोयाबीनच्या शेतामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पाणी साचलेलं आहे। त्यामुळे सोयाबीन असेल, कपाशी असेल किंवा तूर असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे। सतत पावसाचं पाणी जे आहे ते शेतात साचत असल्यामुळे जे आहे ते झाडं पिकं आता सडायला सुरुवात झालेली आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सोयाबीनचं हे शीत आहेत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचून या शेतामध्ये आहेत। दुसरीकडे या संततधार पावसामुळे मात्र धरण क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात पाणी साठा जमा झालेला आहे। अमरावती जिल्ह्यातील 56 पाणी प्रकल्पात जर आपण पाहिलं तर 74% जलसाठा जमा झालेला आहे। दुसरीकडे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं असलेलं अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण आहे, जे 85% इतका जलसाठा त्या धरणामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने जे आहे ते पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। त्यामुळे पंचनामे करून तात्काळ मदत दिली पाहिजे अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। दुसरीकडे दर्यापूर तालुक्यामध्ये 24 तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जे आहे ते अनेक शेतजमिनी जे आहे ते पाण्याखाली गेलेले आहेत। पिकांना अक्षरशः जलसमाधी मिळाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील तिकडे दुसरीकडे दर्यापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी जी आहे ते शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।